भटक्या कुत्र्यांवरील अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे नागरिक भयभीत. ग्रामीण भागात सध्याच्या परिस्थितीत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात असल्याचं निदर्शनास येत असून भटक्या कुत्र्यांना लागण झालेल्या अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव नागरिकांना भेडसावत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरले आहे. तर सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागात अनोळखी भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात निदर्शनास येत असून शहरी भागातील भटके कुत्रे पकडून ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास सोडून दिल्या जात असल्याचं नागरिकांकडून बोलल्या जाते. मोठ्या संख्येने असलेल्या भटक्या कुत्र्यांना मोठ्या प्रमाणात खास, खरूज तसेच जखमी अवस्थेत असलेल्या कुत्र्यांची संख्या अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे नागरिक तसेच लहान शालेय विद्यार्थ्यांच्या अंगावर भटकी कुत्रे धावून जात येत असल्याने शालेय विद्यार्थ्यांना दुखापत झाल्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात असलेल्या भटक्या कुत्र्यांना खास, खरूज तसेच अज्ञात रोगांची लागण असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील उरळ येथील बहुतांश नागरिकांच्या शरीरावर खाज सुटत असल्याची माहिती समोर येते. या बाबतीत आझाद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गोपाल पोहरे यांनी अलीकडेच जिल्हा पशुसंवर्धन विभाग तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात येऊन या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी उरळ गावात सर्वेक्षण करून नागरिकांना खास, खरूजची लक्षणे तसेच या बाबतीत बाधित रुग्ण आहेत का याबाबत सर्वेक्षण करून माहिती गोळा केल्याची माहिती समोर आली. सत्यशोधक न्यूज चॅनल करिता राजकुमार चिंचोळकर, बाळापूर तालुका प्रतिनिधी. अकोला जिल्ह्यात कुत्र्यांवर, ग्रामीण भागातील कुत्र्यांवर मोठ्या प्रमाणात अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे विचित्र अशी परिस्थिती ग्रामीण भागातील कुत्र्यांची झालेली आहे आणि त्या कुत्र्यांचा वेळीच जर इलाज झाला नाही तर तो रोग माणसांवर सुद्धा येऊ शकते असं आम्ही निवेदनाच्या माध्यमातून संबंधित विभागाला, संबंधित अधिकाऱ्यांना वेळीच खबरदारी म्हणून सांगितलं होतं आणि त्याच्यावर योग्य ते उपाय करण्यात यावे अशी सुद्धा मागणी केलेली होती. गावातील कुत्र्यांची नसबंदी करण्यात यावी आणि त्यांची विल्हेवाट लावण्यात यावी. मोठ्या प्रमाणात कुत्रे सध्या रोगेट कुत्रे सध्या गावागावात हिंडत आहेत. तर याची जिल्हा पातळीवरून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने जर दखल घेतली तर ठीक, नाहीतर एखाद्या व्यक्तीचा जीव सुद्धा या रोगेट कुत्र्यांमुळे जाऊ शकतो. आज रोजी उरळ गावात 2 रुग्ण आढळलेले आहेत की ज्यांना अशी शक्यता आहे की कुत्र्यांचा रोग त्यांना लागलेला आहे. तर ही खूप मोठी गंभीर गोष्ट आहे आणि याची तातडीनं प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी आणि जे काय कुत्रे आहेत, रोगेट कुत्रे आहेत, त्यांची तातडीनं त्यांना दुरुस्त करण्यात यावे, त्यांच्यावर उपचार करण्यात यावे अशी आम्ही एक रास्त आणि विनंती करत आहोत शासन दरबारी. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.